कामयतो प्रजाः सृजयेति नारायणात् प्राणो जायते मनः सर्वेन्द्रियाणि च खं वायुः ज्योतिः आपः पृथिवी विश्वस्य धारिणी नारायणात् ब्रह्मा जायते नारायणात् विष्णुर्जायते नारायणात् रुद्रो जायते नारायणात् इन्द्रो जायते नारायणात् प्रजापतिः प्रजायन्ते नारायणात् द्वादशादित्या रुद्रावसवः सर्वाणि छन्दांसि नारायणात् देवाः समुत्पद्यन्ते नारायणात् प्रवर्तन्ते नारायणे प्रलीयन्ते अथादित्यो नारायणः ब्रह्मा नारायणः शिवश्च नारायणः शक्रश्च नारायणः कालश्च नारायणः दिशश्च नारायणः ऊर्ध्वञ्च नारायणः अधश्च नारायणः अन्तर्बहिश्च नारायणः नारायण एवेदग्मो सर्वं यद्भूतं यच्च भाव्यं निष्कलो निरञ्जनो निर्विकल्पो निराख्यातः शुद्धो देव एको नारायणो न द्वितीयोऽस्ति कश्चित् य एवं वेद स विष्णुरेव भवति स विष्णुरेव भवति ओम इत्यग्रे व्याहरेत् नम इति पश्चात् नारायणायेत्युपरिष्टात् ओम इत्येकाक्षरम् नम इति द्वे अक्षरे नारायणायेति पञ्चाक्षराणि एतद्वै नारायणस्य अष्टाक्षरं पदं यो ह वै नारायणस्य अष्टाक्षरं पदमध्येति अनुपव्रतः सर्वमायुरेति विन्दते प्रजां रायस्पोषं गोपत्यं ततो मृतत्वमश्नुत इति प्रत्यगानन्दं ब्रह्मपुरुषं प्रणवस्वरूपं अकार उकारो मकार इति तानेकधा संयोज्य तदेव तदोमिति यमुक्त्वा मुच्यते योगी जन्म संसार बंधनात्। ओम नमो नारायणायेति मंत्रोपासकः
वैकुण्ठभुवनं गच्छति तदिदं परमं पुण्डरीकं विज्ञानघनं तस्मात् तडिदाभमात्रं ब्रह्मण्यो देवकी पुत्रो ब्रह्मण्यो मधुसूदनः सर्वभूतस्तमेकं वै नारायणं कारणरूपं परब्रह्मकम् एतद् अथर्वशीर्षं योधीते सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति मध्याह्नदिनो मादित्याभिमुखो अधीयानः सद्यः पंचमहापातको उपपातकेभ्यो मुच्यते सर्ववेदपारायण पुण्यं लभते श्रीनारायण सायुज्यमवाप्नोति य एवं वेद इत्युपनिषत् ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यंकरवावहै तेजस्विनावधीतमस्तु ओम शांति 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 ओम शांति शांति शांति। गोपाल कृष्ण भगवान की जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मः प्रोज्झितकैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्योरुद्यवरुध्यते त्रिकृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि यस्वानुभावमखिलं श्रुतिसारमेकम् अध्यात्मदीपमतितितिर्षतां तमुन्धं संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससूनुमुपयामि गुरुं मुनीनां गोपाल कृष्ण भगवान की सच्चिदानंद भगवान की राजाधिराज प्रभु त्र्यंबकेश्वर भगवान की गंगा गोदावरी माता की सद्गुरु निवृत्तिनाथ महाराज की ओम नमः पार्वती पतये हर 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 महा श्री द्वारकाधीश की जय
श्री गोमती माता की, श्री गोमती सागर संगम भगवान की, श्री द्वारका धाम की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे। गोपाल कृष्ण भगवान की, इंदीवरेन्द्रमणि सुंदरमिंदिरेशम मन्दीकृतेन्द्रदिविवृन्दमनन्तवीर्यं मन्दस्मितप्रसरनन्दितलोकवृन्दं वन्दे दिनेन्द्रकुलनन्दनरामचन्द्रम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की, मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते, त्वदीये नामधानेन कथयिष्ये शुभाः कथा। सगळ्यांनी म्हणायचंय हरये नमः, हरये नमः, हरये नमः। या मंत्राचा जास्तीत जास्त जप करत राहा। हरये नमः, हरये नमः। का जप करायचा? हरी हरी या मंत्राचा जपात्मक उच्चार म्हणजे हरये नमः। शंकराला नमस्कार, ओम नमः शिवाय. विष्णूला नमस्कार, नमो भगवते वासुदेवाय. तसं हरये नमः हरी मंत्र हा फार महत्वाचा. हरी कोणाला म्हणतात? हरती पापानी, हरती दुःखानी, हरती दारिद्र्यानी, हरती संचितानिच इति हरी. हरी मंत्राचा जप केल्याने माणसाचं पाप कमी होतं, माणसाचे कर्म कमी होतात, माणसाचं संचित कमी होतं, माणसाचं भोग कमी होतात, माणसाचं भोक्तृत्व कमी होतं. आणि हे जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत मनुष्याची भक्ती सफल होत नाही. आणि भक्ती सफल जर झाली नाही तर मनुष्याला परमार्थ तत्वाचा अनुभव येत नाही. आपलं पाप कमी होणं फार महत्वाचं आहे, कर्म कमी होणं फार महत्वाचं आहे, संचित कमी होणं फार महत्वाचं आहे, भोक्तृत्व कमी होणं फार महत्वाचं आहे. साधं सरळ सोपं करून सांगतो, माणसाला मुक्ती कधी मिळते? मला मुक्ती पाहिजे, मी असं म्हणतो, मिळाली का मुक्ती? मुक्ती मिळण्यासाठी माणसाचं अकाउंट क्लिअर लागतं. अकाउंट मध्ये काय काय असतं? पाप, कर्म,
संचित, भोग आणि भोक्तृत्व. हे 5 गोष्टी शून्य दाखवल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. अजून सोपं करून सांगतो. पाप शिल्लक राहिलं परत जन्माला यावं लागतं भोगण्यासाठी. कर्म शिल्लक राहिलं परत जन्माला यावं लागतं. संचित शिल्लक राहिलं परत जन्माला यावं लागतं. भोग शिल्लक राहिले भोगायला परत जन्माला यावं लागतं. भोक्तृत्व शिल्लक राहिलं परत जन्माला यावं लागतं. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा व्हावे फजित. किती वेळा सारखं जन्माला यायचं आणि किती वेळा फजिती करून घ्यायची. आपल्याला त्या गोष्टीची जाणीव नाही म्हणून आईच्या गर्भामध्ये 9 महिने राहतो ना बालक, उकडून निघतो. गर्भवास इतका काही सोपा नाही. स्त्री वर्गाला माहिती आहे की बाळ जन्माला आल्यानंतर पहिले 5-10 दिवस तर त्याच्या अंगावरच्या त्वचा निघत असतात. प्रचंड उष्णतेमध्ये राहायचं. बरं, एवढं सगळं करून जन्माला यायचं. सगळे हसतात, आपल्याला रडवतात. रडलं नाही तरी रडवतात. तुम्ही खूप हसण्याचा प्रयत्न करा. आणि एकदा मनुष्य रडायला लागला की शेवटपर्यंत मनुष्य रडतोच. कारण फक्त प्रत्येकाचं काय असतं, वेगवेगळं असतं. आपल्याला परत परत जन्माला या कारणासाठी यायचं. मग जन्माला यायचं नाही म्हणून माणसाच्या या गोष्टी संपल्या पाहिजेत. आपण संपवू शकत नाही. माझ्या शरीराला आत्ता हात जर लावला तर 98 हे माझं शरीराचं तापमान आहे. 98.5 साधारण आहे की नाही. आणि मी निरोगी असल्याचं ते लक्षण आहे. पण कधी कधी माझ्या शरीराचं तापमान 99 होतं, कधी कधी 100 होतं, कधी कधी 101 होतं. वेळ प्रसंगाने 102 होतं, 103 होतं. डॉक्टर म्हणतात ताप आला. ताप आला तो किती आला, 99. याच्यातले 98.5 तर पाहिजेच. अर्धा वाढलाय. किती वाढलाय, पण तोही शरीराला सहन होत. 100 झाला, 1.5च वाढला तरी शरीराला सहन होत नाही. मग वस्तुतः या शरीराला विशिष्ट तापमान धारण करण्याची सवय आहे. तरी सुद्धा अतिरिक्त तापमान झालं तर ते शरीर स्वतःहून कमी करू शकत नाही. म्हणून आपण बाहेरून औषध, गोळी, इंजेक्शन याचा काय घेतो, मराठी शब्द आधार घेतो. औषधाचा काय घेतला मी, आणि तो आधार घेतल्या कारणाने 2-3 दिवसात माझं तापमान परत 98.5 होतं. या सगळ्या गोष्टीचं सार असं आहे, औषधाचा मला 3 दिवस काय घ्यावा लागला. तसं आपलं पाप, कर्म, संचित, भोग, भोक्तृत्व कमी करण्यासाठी आपल्याला हरिनामाचा आधार घ्यावा लागला. तुम्हाला श्लोक माहिती आहे, शांताकारम माहिती आहे की नाही. या श्लोकाचं वैशिष्ट्य सांगता येईल का हो काही. या शब्दात एकच शब्द आहे, सर्वलोकैकनाथम. आणि या शब्दा व्यतिरिक्त सगळे शब्द या श्लोकातले भगवंताचे विशेषण आहेत. भगवंतांचं कर्म सांगतात. काय काय, शांताकारम, भुजगशयनम, वेगवेगळे शब्द आहेत बरं का. पद्मनाभम, सुरेशम, विश्वाधारम, गगनसदृशम, मेघवर्णम, शुभांगम, लक्ष्मीकांतम, कमलनयनम, योगिभिर्ध्यानगम्यम, वंदे विष्णुं भवभयहरम सर्वलोकैकनाथम. या श्लोकामध्ये एक शब्द आहे विश्वाधारम. तुम्हाला नारायणाशिवाय या जगतात कोणाचाही आधार नाही. तुम्ही म्हणाल असं कसं काय, आईचा आधार आहे, वडिलांचा आधार आहे, बायकोचा आधार आहे, मुलाचा आधार आहे, मुलीचा आधार आहे, जावयाचा आधार आहे, त्याला नुकतंच वाण दिलंय की नाही, त्याचा आधार आहे. गोष्ट खरी, पण हे सर्व आधारस्थान शेवटपर्यंत टिकत नाही. लक्षात ठेवा. आई, वडील टिकतात का हो?
पती पत्नी, शेवटपर्यंत कोणाचीच साथ नसते या जगतात. जन्मापासून मृत्यूपर्यंत साथ फक्त हरीची. कोणाची? स्वतः भगवंत सांगतात भगवद्गीतेत, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. या जगतातले सगळे नाते खोटे, एकच नातं खरंय, तुम्ही माझे अंश आहात, मी तुमचा, तुम्ही माझे. अन्यथा या जगतातले इतर सर्व नाते ऋणानुबंध लागे बांधे हे काही काळापुरते मर्यादित. म्हणून प्रत्येकाने जास्तीत जास्त हरये नमा मंत्राचा जप करा. काय म्हणायचं? जितका जास्त जप कराल तितका भार, कर्जाचा हप्ता कमी होईल. आलं का लक्षात? हरये नमः, हरये नमः, हरये नमः. तुम्हाला मी 18,000 श्लोक असलेले श्रीमद भागवत ग्रंथाचं सार सांगतो. 18,000 श्लोक आहेत या भागवतात. शेवटच्या श्लोकामध्ये भागवत ग्रंथाचं सार सांगितलं. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तन्नमामि हरिम परम. या जगतामध्ये एकच सर्वश्रेष्ठ सत्ता आहे, त्याचं नाव हरिम. हरी सारखं नाव नाही. एक गवळण तर स्वतःचा अनुभव सांगते, हरिने माझे हरिले चित्त. शब्द आपल्या उपयोगाचा वापरला तिने. भार वित्त विसरले. ती सांगते माझं भार सगळं कमी झालं, हरीने माझं चित्त हरण केलं. आणि हरिनामाचं वैशिष्ट्य आहे, मी मगाच सांगितलं, काही गोष्टी आपण स्वसामर्थ्यावर मिळवू शकत नाही, त्याच्यासाठी आधार घ्यावा लागतो. हरी 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 तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. हरी 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 म्हटल्याने सगळे मायाजाळ आपोआप तोडावे लागत नाहीत, ते काय होतात? तुटतात. म्हणून प्रत्येकाने घटकाभर एका सेकंदासाठी मला डॉक्टर समजायचं. डॉक्टराने दिलेलं औषध आपण शंका न घेता घेऊन टाकतो की नाही? त्याच्यात काय कंटेन्स आहेत वाचतो का? आपण एकच शब्द वापरतो, आपल्याला डॉक्टर आपल्यापेक्षा डॉक्टरला जास्त समजतं. घटकावर असं समजा की गुरुजींना आपल्यापेक्षा जास्त समजतं. माझं म्हणणं नाही तुमच्यापेक्षा मला जास्त समजतं असं माझं बिलकुल म्हणणं नाही, पण हरये नमा मंत्राचा आश्रय घेण्यासाठी घटकाभर असं समजा की गुरुजींनी आपल्याला असं औषध दिलंय की आपण ते तपासून पाहण्याची गरज घ्यायला सुरुवात. काय करा? हरये नमः. आज परीक्षित राजाचं जीवनचरित्र. परीक्षित राजाचं जीवनचरित्र काय ऐकायचं? परीक्षितोथ राजर्षे जन्म कर्म विलापनम संस्थांच पांडुपुत्राणाम वक्षे कृष्ण कथोदयम. परीक्षित राजाच्या कथेतनच कृष्ण कथेचा उदय होतो. परीक्षित राजा बीज आहे आणि श्रीकृष्ण कथा त्या बीजापासून निर्माण झालेला वृक्ष आहे. काल आपण श्रवण केलं भीष्माचार्यांचं निर्माण. भगवंताची स्तुती केली भीष्माचार्यांनी आणि सगळ्यांमध्ये भगवंत पाहून भीष्माचार्य काय झालेत? निवर्तलेत. काल कथा ऐकली ना तुम्ही? आज त्याच्या पुढची कथा. उत्तरेच्या गर्भावरती अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं होतं. गर्भ जळून कोळसा झाला होता. भगवंतांची उत्तरेने स्तुती केली आणि भगवंतांनी त्या गर्भाला संजीवन दिलं. हे काल आपण ऐकलं. आता भीष्माचार्यांचं निर्याण झाल्यानंतर भगवंत द्वारकेला निघून गेले. लढाई संपली, भगवंत निघून. ज्ञानेश्वर महाराजांना आमच्या भगवंताचं फार मोठं कौतुक. ते सांगतात द्वारकेचा राणा
पांडवा घरी. राणा द्वारकेचा आणि राहतो कुठे? आहे की नाही? त्याने कुठे राहायला पाहिजे कायम? पण त्याला द्वारकेत करमायचं नाही. 16,108 पत्नी असताना, भगवंताचा एवढा मोठा संसार प्रपंच असताना द्वारकेचा राणा कोणाकडे राहतो? का बरं राहतो? यूयं नृलोके बत भूरि भागा लोकं पुनानां मुनयोभियन्ति येषां गृहाणां वसतीति साक्षात् गूढं परब्रह्म मनुष्यलिंगम. या पांडवांच्या घरी भगवंताची नवविध भक्ती नित्य असायची. 5 पांडव, 6वी द्रौपदी, 7वी सुभद्रा, 8वी कुंती आणि 9वी उत्तरा. हे 9 जण होते, भगवंताची नवविध भक्ती करायची. वेळ प्रसंग आला तर तुम्हाला कधी मी पांडवांची नवविध भक्ती समजून सांगेन. नरसिंह अवतारामध्ये नारद महर्षी या युधिष्ठिराचं कौतुक करतात. सांगतात की पांडवांकडे भगवंत राहतो. कारण का? पांडवांच्या घरी त्याची काय असते? नवविधा भक्ती. पण भगवंत द्वारकेला निघून आले आणि द्वारकेला निघून आल्यानंतर आकाशामध्ये 5 ग्रह उच्चीचे असतात. शुभ नक्षत्रावर, शुभ तिथीवर, शुभ मुहूर्तावरती, माध्यान्हकाळी दुपारी 12 वाजता या पांडवांच्या घरी श्री परीक्षित महाराज की जय. परीक्षित राजांचा जन्म. पांडवांना अत्यानंद झाला. विविध प्रकारचे दानधर्म केले. घरामध्ये पुत्र झाला. सगळे पुत्र मारले गेले होते पांडवांचे. आता हा नातू हाच आमचा पुत्र, म्हणून भला मोठा शांतीपाठ केला. आणि शांतीपाठ केल्यानंतर विद्वान ब्राह्मण या परीक्षित राजाच्या शांतीपाठाला आलेले आहेत. त्यांच्या समोर एका रेशमी दुलईवरती या बालकाला झोपवलं आणि पांडवांनी सांगितलं, आम्ही 5 पांडव आहोत. पर्वत प्राय आमचं कर्तृत्व आहे, पर्वता एवढं कर्तृत्व आहे, पण आमचं दुर्दैव आहे. आमची संतती युद्धामध्ये मारली गेली. आता या 5 पांडवांना एकच वंशज शिल्लक राहिला आहे. तुम्ही सगळे विद्वान भूदेव ब्राह्मण या बालकाचं जातक कथन करा. जातक म्हणजे भविष्य सांग. ब्राह्मणांसमोर दुलईवरती त्या बालकाला झोपवलेलं आहे. ब्राह्मण निहाळून पाहतायत. एका ब्राह्मणाने सांगितलं, काही काळजीचं कारण नाही युधिष्ठिरा, साक्षात श्रियपती हा साक्षात नारायणाप्रमाणे श्रीमंत होईल. धनधान्याची याला काहीही कमतरता असणार नाही. युधिष्ठिराला फार आनंद. दुसऱ्या ब्राह्मणाने ज्योतिष सांगितलं, पर्वतमी वदुस्तरः, पर्वताप्रमाणे दुस्तर असेल, कणखर असेल. कोणी काही सांगितलं म्हणून लगेच आपलं मत बदलवणारा नसेल, पर्वतासारखा निश्चल असेल. तिसऱ्या ब्राह्मणाने सांगितलं, समुद्रमिव बृहतम, समुद्रा एवढा मोठ्या मनाचा हा राजा असेल. समुद्राची लांबी, रुंदी, उंची, खोली काही जाणू शकतो का आपण? अजिबात नाही. तेवढं मन असेल या बालकाचं. एक ब्राह्मण पुढे आला, म्हणे पराक्रमौ अर्जुनौ मिव. द्विवचन केलं, अर्जुनौ. 2 अर्जुनांप्रमाणे द्विवचन. हा पराक्रमी असेल. म्हणे कोण 2 अर्जुन? म्हणे एक अर्जुन याचे आजोबा, गांडीव धनुष्यधारी, आणि दुसरे मध्य प्रदेशात महेश्वर नावाची नगरी, जिला मांधाता नगरी म्हणतात, त्या मांधाता नगरीचा राजा सहस्त्रार्जुन. नाव ऐकलं असेल. या 2 अर्जुनांचा पराक्रम एकत्र केल्यावर जेवढा पराक्रम तयार होईल तेवढा पराक्रमी हा कोण असेल? एकटा बालक असेल. एका ब्राह्मणाने सांगितलं, हरिभक्ती परायण,
हरीची भक्ती करण्यात परायण असेल, याच्या जीवनाचं सार काय असेल? हरीची भक्ती करणं. लक्षात ठेवा, हा फार महत्वाचा गुण आहे बरं का. आपण सगळेजण काय पाहिजे? ह भ प, हरी भक्ती. तुम्हाला माहिती का हो हरिभक्ती परायण म्हणजे काय? हा? तुम्ही सगळेजण हबप व्हा. फार सोपं आहे. हबप होणं म्हणजे काय महाराज? हा? हरी भक्ती परायण म्हणजे नेमकं काय व्हायचं? लक्षात ठेवा, आहे हाच संसार, जसा सुरू आहे तसाच करायचा. काय सांगितलं मी? आपण जो काही संसार वर्तमान काळात करतोय ना, प्रपंच करतोय ना, हा आहे असाच चालू ठेवायचा. फक्त ते करण्याच्या पाठीमागे भूमिका भक्तीची ठेवायची. काय ठेवायची? सांगायचं भागवतच, पण भागवत सांगत असताना काय ठेवायची? भक्ती. घरात स्वयंपाकच करायचा स्त्रियांनी, पण स्वयंपाक करत असताना काय करायची? भक्ती करायची. तुम्ही साधं गोष्ट करा स्त्रियांनी, मी स्वयंपाक करते म्हणणं सोडून, मी नैवेद्य करते, मी प्रसाद बनवते. कोणी आलं तर जेवून जा म्हणायचं नाही, प्रसाद घेऊन जा, नैवेद्य घेऊन जा. लक्षात ठेवा, सगळं भक्तीच्या मार्गाने करायचं. काय करायचं? जायचं दिल्लीलाच, जावंच लागतं. पण दिल्लीला जायला दोन रस्ते आहेत की नाही मुंबईहून, एक सेंट्रल एक वेस्टर्न. आपण सेंट्रलने जातो, सगळेच जण जातात, वेस्टर्नने जातो. मार्ग बदलून टाका, भक्ती मार्ग करून टाका. नोकरी करायची आहे ना, नोकरीचं आपलं ठिकाण म्हणजे पंढरपूर, साहेब म्हणजे विठ्ठल. तिथे आपल्याला नेमून दिलेलं काम म्हणजे आपली पूजा, आणि तिथे घेत असलेला पगार म्हणजे तो प्रसाद. असं मानलं की तुम्ही हरिभक्ती परायण नाही. हरिभक्ती परायण म्हणजे असे टिळे टुळे लावून घरातच बसून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणणं म्हणजेच हरिभक्ती नव्हे, तीही भक्तीच. पण भागवतात अनेक ठिकाणी असे प्रसंग आहेत की भगवंतांनी सांगितलं हे बंद करा, आधी काम करा. काय करा? तुम्ही काम न करता नुसते 4 तास सकाळी उठून जर देवपूजा करू लागले तर हा संसार प्रपंचाचा गाडा चालूच शकत नाही. आपल्याला हरिभक्ती परायण व्हायचं आहे. जे जे काही करायचं आहे ते भक्तीच्या डब्यात भरायचं. तांदूळ डब्यात भरतो, गहू डब्यात भरतो, आपलं सगळा संसार भक्तीच्या डब्यात भरला की आपण हरिभक्ती परायण जातो. लक्षात ठेवा, हरिभक्ती परायण म्हणजे मी परत सांगतो, सकाळी उठून 6-6 तास देवघरात बसणे, सारख्या वाऱ्या करणे, सारख्या भागवताच्या कथा ऐकणे नव्हे. आधी प्रपंच करावा नेटका, पण तो प्रपंच करत असताना भक्तीपरायण प्रपंच करायचा. अगदी पुरणाची पोळी खा तुम्ही रोज, पण देवाला काय दाखवून खा? पुरणाची पोळी खाणंही होते, भक्तीही सिद्ध होते, जिभेला रुचीही येते आणि संसार केल्यासारखंही वाटतं. फक्त त्याच्या पाठीमागे पाहण्याचा काय बदलायचा? दृष्टिकोन बदलायचा. एका ब्राह्मणाने सांगितलं, हा पुत्र तुमचा नातू हरिभक्ती परायण. एका ब्राह्मणाने सांगितलं, चिंतेचं काहीही कारण नाही, काळावरती विजय मिळवेल. एक ब्राह्मण होता, तो सारखं त्या बालकाला निहाळायचा, जिभेवरती काहीतरी शब्द आणायचा आणि परत ते गिळून टाकायचं. युधिष्ठिरच्या लक्षात आलं, म्हणे भूदेवा तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, पण तुम्ही सांगायला कचरतात. घाबरू नका, सांगा. ज्योतिष आहे, भविष्य आहे, पुढचा क्षण कोणाच्या आयुष्यात कसा येणार आहे कोणाला काय नाही. त्या ब्राह्मणाने सांगितलं, मी ज्योतिष सांगतो, पण तुम्हाला ते आवडेलच असं समजू नका. म्हणे काय? म्हणे ऐका, या ब्राह्मणांना जे दिसतं ते मला दिसत,
आणि मला जे दिसतं ते या ब्राह्मणांना दिसत नाही. असं काय दिसतंय तुम्हाला? सांगितलं, तक्षकाद आत्मनो मृत्यू, याचा मला मृत्यू दिसतोय. कोणाचा मृत्यू? नुकताच जो जन्माला आलाय त्याचा. याला मृत्यू येणार आहे तक्षक नाग दंश केल्यामुळे. आणि तो तक्षक नाग का चावेल? म्हणे द्विजपुत्रोपसर्जिता. द्विज म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मणाच्या पुत्राने दिलेल्या शापामुळे. तर युधिष्ठिराने सांगितलं, म्हणे याच्यातली पहिली गोष्ट, सर्प चावल्याने मृत्यू येईल हे मी समजू शकतो. मृत्यूला काहीतरी निमित्त लागत असतं. मृत्यू कोणाला अगदी त्याला काय म्हणतात की सुखे नैव, फुलांच्या शय्येवर येत नसतो. मृत्यूला काहीतरी काय लागतं? निमित्त लागतं, कारण लागतं. का हो रामभाऊ कसे वारले? म्हणजे काही नाही, शिंक आली गेली. आता शिंक येऊन जर मनुष्य मरत असता तर आपण हजारो वेळा मरायला पाहिजे. शिंकेचं काय झालं? फक्त निमित्त. का हो रामभाऊ कसे वारले? म्हणजे काही नाही, झोपले होते, अचानक उठले, उबळ आली. उबळ आली म्हणून मी पाठीवर हात फिरवत होते आणि अचानक वमन म्हणजे उलटी झाली. मी पाणी आणायला घरात गेली, येऊन पाहते तर काय, यांनी मान टाकली होती. आता वमन म्हणजे उलटी होऊन जर प्राण जातच असते तर आपण 1000 वेळा तरी मारायला पाहिजे या न्यायानुसार. शास्त्राने सांगितलं, मृत्यू स्वतःवर शब्द ठेवून घेत नाही, काहीतरी तो काय करतो? निमित्त ठेवतो. युधिष्ठिराने सांगितलं, सर्प दंशाने मृत्यू हे मी समजू शकतो, पण मला दुसरी गोष्ट समजली नाही. द्विजपुत्रोपसर्जितात, ब्राह्मणाचा शाप याला का लागला? भागवतामध्ये 3 श्लोक खर्ची केलेत. ब्राह्मणाचाच नाही, कोणाचा शाप घेऊन नये आयुष्यात, लक्षात ठेवा. तुम्हाला शब्द समजावा म्हणून तळतळाट घेऊ नये. आशीर्वाद फार उशिराने फलद्रूप होतात, पण शाप मात्र तात्काळ फलद्रूप होतात. ऐसा अनेकांचा अनुभव. म्हणून कोणाचेही शाप घेऊ नये, कोणाचेही तळतळाट घेऊ नये. शांत चित्ताने आपलं जीवन व्यतीत करा. युधिष्ठिराला चिंता वाटली, पण त्या ब्राह्मणाने पुढे सांगितलं, म्हणजे त्या ब्राह्मणाने जरी शाप दिला तरी चिंतेचं कारण नाही. हरेरभिरक्षिता, अंतकाळी याचं रक्षण हरी करेल. युधिष्ठिराने सांगितलं, निश्चित हरी रक्षण करेल. मग हरी माझा समर्थ. हरी जर रक्षण करणार असेल तर मग कोणाची चिंता का करावी? सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. हरी जर रक्षण करता असेल तर इतरांची चिंता करण्याचं कारण का? ब्राह्मणांना सुवर्ण पुष्प दक्षिणा दिली आणि हळूहळू हळूहळू त्या बालकाला आता शिक्षण द्यायला सुरुवात केली. भागवतात वर्णन आहे, युधिष्ठिराने, युधिष्ठिराचं नाव धर्म, या युधिष्ठिराने सांगोपांग धर्म शिकवला परीक्षित राजाला. भीमाने शरीर संपदा कशी कमवावी, राष्ट्र रक्षणाला व्यायाम मंत्र घ्यावा. व्यायामाने शरीर बलवान बनवलं या परीक्षिताचं. अर्जुनाने सांगोपांग धनुर्वेद शिकवला. साक्षात शिवशंकराकडनं अर्जुनाला पाशुपत नावाचं अस्त्र मिळालं होतं. अर्जुनाने ते अस्त्र शंकरांची परत तपश्चर्या करून या परीक्षितीला दिलं. नकुल जो होता, नकुल, या नकुलाने अश्वपरीक्षा शिकवली. ज्याला राज्य करायचंय त्याला अश्वपरीक्षा असलीच पाहिजे. अश्वपरीक्षा हा राजाचा फार मोठा गुण आहे. एक उदाहरण देतो तुम्हाला. महाराणा प्रताप माहिती आहे की नाही?
पाठीमागे अकबराचं सैन्य होतं आणि हा महाराणा प्रताप चेतक घोडा त्याचा माहिती आहे ना तुला, या चेतक घोड्यावर बसला होता, वायू वेगाने धावतो, अकबराच्या हातात येत नाही हा महाराणा प्रताप, आणि वायू वेगाने जाता जाता एका विशिष्ट वेगाने घोडा धावतोय, अचानक तो थांबणार नाहीये, त्याला थांबायला वेळ लागणार आहे. आपण जोरात धावत सुटलो तर एकदम थांबू शकतो का? थांबलो तर पडूच. अचानक त्या महाराणा प्रतापला समजलं की समोर भली मोठी दरी आहे, इकडे पर्वत तिकडे पर्वत, मध्ये काय? त्या चेतक घोड्याच्या मानेवरती थाप दिली, सांगितलं, चेतक काहीही कर, अशी उडी मार किती या डोंगरावरनं त्या डोंगरावर मी पोहोचलो पाहिजे तुझ्या सकट. मुका प्राणी, मुख जनावर, मालकाची ती आज्ञा त्याला समजली, त्याने अशी उडी मारली, या डोंगरावरनं त्या डोंगरावर मालक सुखरूप पोहोचवला आणि चेतकच्या तोंडातनं फेस आला आणि तिथे तो काय झाला. मला पुढची कथा तुम्हाला सांगायची. महाराणा प्रतापाने चुकीच्या घोड्याला सांगितलं नव्हतं, त्याला त्या घोड्याची काय माहिती होती? क्षमता. त्याच्यासाठी ज्याला राज्य करायचंय त्याला अश्व परीक्षा फार आवश्यक आहे, की आपल्याला युद्धावर जात असताना आपला घोडा किती क्षमतेचा आहे हे माहितीच असलं पाहिजे, त्याशिवाय युद्ध संभवत नाही. नकुलाने या परीक्षितीला अश्वपरीक्षा शिकवली आणि सहदेवाने संख्याशास्त्र शिकवलं, स्टॅटिस्टिक्स म्हणतात ना ते, सांख्यशास्त्र. सहदेव हा फार विद्वान. तुम्हाला सहदेवाबद्दल काही माहिती आहे का? सहदेव किती ज्ञानी होता. तुम्ही हे जे सकाळी विष्णू सहस्त्रनाम म्हणतात ना, काल आपण कथा ऐकली, भीष्माचार्यांनी उपदेश केलेला. भीष्म उवाच जगत प्रभुं देवदेवं अनंतं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुष सततोत्थितः. पण भीष्माचार्यांनी हे विष्णू सहस्त्रनाम ज्या क्रमाने नाव सांगितले त्याच क्रमाने आपण आज म्हणतो. भीष्माचार्यांनी सांगितले ते कोणी लिहून ठेवले का? पहिलं नाव विश्वम, दुसरं नाव विष्णू, तिसरं नाव वषटकार. आपण भीष्माचार्यांनी सांगितलेले विष्णू सहस्त्रनामातल्या भगवंताच्या नामाचा जो क्रम आहे त्याच क्रमाने विष्णू सहस्त्रनाम म्हणतो. याचं सगळं श्रेय सहदेवाला. कोणाला? सहदेवाने काय केलं? एक पाठी, शब्द माहिती आहे ना तुम्हाला, एक पाठी होता, ते सगळं ध्यानामध्ये ठेवलं आणि भीष्म पर्व झाल्यानंतर 1 महिन्यांनी विष्णू सहस्त्रनामाचं लेखन केलेलं आहे सहदेवाने. याचं सगळं श्रेय कोणाला आहे? सहदेव संख्याशास्त्राचा जाणकार होता, उत्तम गणित तज्ञ होता. या सहदेवाने सांगोपांग संख्याशास्त्र परीक्षितीला ठरवलं. परिणाम हा परीक्षित राजा शरीराने, मनाने, बुद्धीने बलवान झाला. बलवरचस्वा लक्षात ठेवा. आता ते तुमचं आमच्या हातात राहिलेलं नाही, पण एक पिढी पुढे तुमच्या मुलांसाठी आता हे उपयोगाचं नाही, पण नातवंडासाठी लक्षात ठेवा की वय वर्ष 25 पर्यंत मुलाला पैशाचा स्पर्श होऊ देऊ नका. काय सांगितलं मी? त्याने फक्त 2 गोष्टी मिळवायच्या आहेत, एक विद्या आणि दुसरं बल. 25 वर्षापर्यंत जेवढी विद्या घ्या तेवढी आयुष्यभर पुरते, आणि 25 वर्षापर्यंत जे बल कमवाल ते बल आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकतं.
आता मला कितीही बलोपासना करायची झाली, 5 जोर जर मारले तर कंबर दुखायला लागते, पोटात गोळा येतो. आता व्यायाम करून शरीर संपदा कमवण्याचं वय काय झालं? विद्या ग्रहण करायची झाली तर हे आत घेत नाही, आहे की नाही? इनकमिंग बंद होतं 25 झाल्यानंतर, सगळं आउट गोईंग, आहे की नाही? असो, वय वर्ष 25 पर्यंत बल आणि विद्या परीक्षित राजाने या दोनच गोष्टी संपादन. परिणाम, आता हा परीक्षित राजा 5ही आजोबांबरोबर समवर्तनम, ते जसे वागतात तसे वागण्याचा काय करतो? प्रयत्न करतो. एक दिवस 5ही पांडव एकत्र बसलेले असताना युधिष्ठिराने विषय काढला की आपलं कर्म आहे, आपल्याला 5 पुत्र होते, राहिले नाहीत. ईश्वराच्या कृपेने एक नातू झालेला आहे, त्या नातवाचा आता विवाह केला आणि याचा विवाह करणं हाच आपल्या घरातला आनंदोत्सव आहे. याच्या पलीकडे दुसरा आनंदोत्सव घरात दिसत नाही. आपण एखाद्याला सांगतो की नाही, तुम्हाला लग्नाला यावं लागेल बरं का? म्हणे का? म्हणे आमच्याकडे पहिलं आणि शेवटचं कार्य आहे, म्हणतो की नाही आपण? युधिष्ठिर थोडंसं तसंच बोलतो की आपल्या डोळ्यासमोर आता परत कार्य होण्याची शक्यता नाही. पण युधिष्ठिराने पुढे सांगितलं, आपलं ठीक आहे. या परीक्षिताची जी आई आहे उत्तरा, हिचा विवाह झाल्यानंतर 6 महिन्यातच तिचा पती निवर्तला, तेव्हापासून ती तंबूत राहते. तुम्हाला समजावं म्हणून तंबू सांगितलाय. भागवतात शब्द आहे स्त्री शिबिरम, स्त्रियांच्या शिबिरात राहते एकटी, पांढरे वस्त्र घालते, पती नाही म्हणून तांबूल, विड्याचं पान खात नाही. अलंकार, वास्तविक पाहता एकुलती एक सून आहे घरात, पण अलंकार परिधान करत नाही. रोज घरामध्ये मिष्टान्न म्हणतं, पण उत्तरा पती नाही म्हणून काय खात नाही? मिष्टान्न खात नाही. साधं वरण भात भाजी पोळी, साधं भोजन प्रसाद स्वीकार. युधिष्ठिराने सांगितलं, या उत्तरेच्या जीवनात आनंद आलाच नाही. लग्न झाल्यावर 6 महिने काय आनंद असेल तोच, पुढे तिला आनंदच माहिती नाही. तर तिच्या पुत्राचं लग्न होणं हा तिच्यासाठी आनंदोत्सव आहे. तर या परीक्षितीचा विवाह केला पाहिजे, तो उत्तरेच्या परवानगीने केला पाहिजे, उत्तरेला प्राधान्य दिलं पाहिजे, उत्तरेचा आनंद बघितला पाहिजे. सगळ्यांनी होकार दिला, उत्तरेला बोलवलं. उत्तरा तिथे आली. उत्तरेला युधिष्ठिराने प्रश्न विचारला, तुझ्या पुत्राचा विवाह करण्याची इच्छा आहे, तुझ्या पाहण्यात एखादी चांगली मुलगी आहे का? त्या उत्तरेने सांगितले आहे. म्हणे कोण? म्हणे मी विराट राजाची कन्या, या विराट राजाला एक पुत्र एक कन्या, पैकी कन्या मी, माझं नाव उत्तरा, माझा भाऊ सख्खा भाऊ त्याचं नाव उत्तर, भाऊ उत्तर, बहीण उत्तरा. या उत्तर नावाच्या माझ्या भावाला इरावती नावाची मुलगी, आणि ही इरावती कशी आहे? कन्याम सर्वलक्षण संपन्नाम कनकाभरणैर्युता दास्यामि ब्रह्मणे तुभ्यं ब्रह्मलोक जिगीषया. साहजिक आहे, माहेरची मुलगी ही चांगलीच असते. युधिष्ठिराने होकार दिला, उत्तराने होकार दिला, आणि एका शुभ मुहूर्तावरती इरावती बरोबर विवाह करण्याचं ठरलं. पूर्वीच्या काळी मुलाला विचारण्याची गरज नव्हती, मुलीला विचारण्याची गरज नव्हती. आई वडिलांनी निर्णय घेतला की लग्न ठरायचं. वर्तमान काळ तसा राहिलेला नाही. पूर्वीच्या काळी नवऱ्याचं तो नावही घ्यायचे, आता नवरा ऑफिसमधनं कामाला येतो, कामावरून येतो, बायकोला गजरा घेऊन येतो,
आणि आल्याबरोबर म्हणतो, कुंदा, ए कुंदा. ती बायको स्वयंपाक घरात असते, हात पुसत पुसत येते. ती म्हणते, काय रे मुकुंदा? याने कुंदा म्हटलं की ती मुकुंदा. वर्तमान काळ असा. आता विषय निघाला म्हणून सांगतो, तुम्ही जर शहाणे असाल ना आणि तुमच्या घरात तरुण सुना असतील, मुली पण असतील, तर टीव्हीचं कनेक्शन काढून टाका. काय काढून टाका? टीव्हीवरती इतक्या विकृत सिरियल दाखवतात. तुम्ही म्हणाल, बा आम्हाला तर एकही विकृत सिरियल दिसत नाही. जे संसारात घडत नाही, घडू शकत नाही ते दाखवतात. पती पत्नींमध्ये इतकं मित्रत्वाचं नातं दाखवतात, इतकं मित्रत्वाचं नातं दाखवतात, परिणामी आपल्या मुलं आणि मुली आणि सुना संसाराबद्दलच्या चुकीच्या संकल्पना करून घेतात. वस्तुतः संसार तसा नसतो. त्यांना पैसे मिळणार आहेत खोटं खोटं बोलण्याचे, खोटं खोटं वागण्याचे, आहे की नाही? लक्ष्मीपूजन दाखवलं एका सिरियलमध्ये. नवऱ्याने बायकोला नमस्कार केला, म्हणे घरातली लक्ष्मी तू आहे. मूर्खपणा आहे. खरंच स्त्री लक्ष्मी आहे म्हणून तिला नमस्कार करायचा असतो का? ही विकृती आहे. चुकीच्या संकल्पना सिरियलमध्ये दाखवतात आणि त्या मुलींना अजून बुद्धीला व्यापकता आलेली नसते, त्यामुळे त्यांना ते खोटं खरं वाटायला आणि त्याचा परिणाम घरामध्ये भांडणं होतात. तुम्ही माझ्याशी बरोबर बोलत नाही, तुम्ही माझ्याशी बरोबर वागत नाही, तुम्ही माझ्याशी गोडच बोलत नाही. अहो, संसार इतका सोपा नसतो. तुमचा विवाह झालेला आहे, तुम्हाला आठवतो किती मला माहिती नाही, पण कोणाचा जर विवाह सुरू असेल आणि विद्वान ब्राह्मण लग्न लावायला असेल तर तुम्ही तो विवाह संस्कार अत्यंत काळजीपूर्वक बघा. विवाह प्रयोगामध्ये एका ठिकाणी मुलीच्या पायाचा अंगठा तो मुलगा नवरदेव सहाणेवर ठेवतो. कशावर ठेवतो? आणि तिथे शब्द वापरलाय अश्माभिरोहणम. काय सांगतो तो मुलगा की हे स्त्री, आजपासून तू माझी पत्नी झाली आहेस, मी तुझा पती आहे, उद्यापासून आपला गृहस्थाश्रम संसार सुरू हो. आज हे सगळे पाहुणे रावळेत आपलं कौतुक करतील, आहेर देतील, फुलं उधळतील, सनया लावतील, लक्ष्मी आली म्हणून लक्ष्मीपूजन करतील. तुला असं वाटू देऊ नको की संसार लोण्यासारखा. आज दिसतोय लोण्यासारखा, ठीक आहे ना? सगळं हवं हवंसं वाटतं, परंतु संसार लोण्यासारखा नाही. तुला मी पहिलं पाऊल दगडावर ठेवायला लावलंय. संसार हा नेहमी दगडावर चालण्याचा आहे आणि दगड सारखे आकाराचे नसतात. कधी अणकुचीदार असतात, कधी खालीवर असतात, कधी खाच खळगे असतात. आणि याच्यातनं चालणं म्हणजे त्याला काय म्हणतात? संसार. संसार सरळ सोट कधीच नसतो, आहे नाही? असतो का? कोणाचाच नसतो. तुमचाही नसतो, माझाही नसतो, राजाचाही नसतो, पंतप्रधानाचाही नसतो. संसार हा संसारासारखा असतो. आणि टी व्ही सिरियलमध्ये सगळं हे विकृत दाखवतात. परिणाम चुकीच्या संकल्पना दाखवल्यामुळे आणि त्या पाहिल्यामुळे घरातले मुलं तसे अपेक्षा ठेवतात की सासूबाईंनी माझ्याशी असं बोललं पाहिजे. कारण का? शनायाची सासू कशी बोलते, गोड गोड गोड. लक्षात ठेवा, टी व्ही सिरियल या 5-10 मिनिटं मनोरंजनासाठी, कशासाठी? पण त्याचा परिणाम स्वतःवर करून घ्यायचा नसतो. परीक्षित राजाचं लग्न ठरलं पण त्याला सांगितलं नाही मुलगी कोण. एका योग्य मुहूर्तावरती परीक्षित राजाला कल्पना दिली की तुझ्या मामाच्या मुलीबरोबर तुझं काय ठरलंय? लग्न ठरलं. परीक्षित राजाने नकार द्यायचं काही कारणच नाही, कारण परीक्षित राजा व्यवहारी आहे. त्याला समजतंय माझं लग्न होणं गरजेचं आहे. या राज्याचा एकमेव वंशज मी आहे, पुढे हे राज्य मला सांभाळायचं आहे. पण परीक्षित राजाने 5ही पांडवांना सांगितलं, तुम्हाला माझा विवाह जर करायचा असेल
तर माझी एक अट आहे. म्हणे काय? पुत्र धर्मान न्यायेन. तुम्हाला पुत्र नाही, मी नातू आहे, पौत्र आहे, पण आता तुम्हीच मला पुत्रच मानतात, म्हणून माझं काही कर्तव्य आहे. माझं लग्न एक दिवस होईल, लोकांप्रमाणे, लोकांसारखं एक दिवस लग्न, पण ते एक दिवस लग्न होईल. त्या एक दिवसाच्या लग्नानंतर दुसऱ्या दिवसापासून 3 महिने चालणारा राजसूय नावाचा यज्ञ करायचा आहे. कुठला यज्ञ करायचा आहे? राजसूय यज्ञ हा राजानेच करायचा असतो आणि त्या यज्ञासाठी राजाने सिंहासनावर बसायचं असतं आणि राजाचा पुत्र राजाच्या वतीने तो यज्ञ करत असतो. त्यात वडिलांचं कौतुक जास्त असतं. परीक्षिताने सांगितलं, तुम्ही 5ही जण राजसूय यज्ञाचे यजमान आणि विवाह झाल्यानंतर मला संकल्प सोडण्याचा काय मिळेल? अधिकार मिळेल. मी संकल्प सोडतो ना, राजसूय यज्ञ करतो, पण माझा विवाह आणि राजसूय यज्ञ बरोबर होणार असेल तर या विवाहाला माझी काय संबंध? आनंद झाला. एका शुभ मुहूर्तावरती या परीक्षित राजाचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून 3 महिने चालणारा राजसूय यज्ञ सुरू. कोण कोण होतो या राजसूय यज्ञाला? सगळे राजर्षी, देवर्षी, योगर्षी, महर्षी, ब्रह्मर्षी, देव, यक्ष, किन्नर, गंधर्व, नग, नाग, पन्नग, देश विदेशातले राजे, अनेक प्रकारचे गायन करणारे भाट, सगळं हस्तिनापूर नगरी राजसूय यज्ञान्वित झालेली. आणि आकर्षणाचा केंद्र कोण होता? स्वयमेव हरिही. साक्षात राजसूय यज्ञासाठी द्वारकेहून कोण आले होते? आपल्या 8 राण्यांसमवेत भगवंत श्रीकृष्ण आले. भगवंतांना राजसूय यज्ञामध्ये अग्रपूजा करून सन्मान दिला गेला. याच्या आधी युधिष्ठिराने एक राजसूय यज्ञ केलाय. त्या यज्ञाच्या वेळेस शिशुपालाचा वध झाला होता. तो राजसूय यज्ञ हा नव्हे, हा वेगळा राजसूय यज्ञ आहे. पांडवांच्या हातून 2 राजसूय यज्ञ झाले. मी वर्तमान काळात चर्चा करतोय तो दुसरा राजसूय. आणि राजसूय यज्ञ झाल्यानंतर 3 महिने झाले, यज्ञाची पूर्णाहुती झाली. सगळे देश विदेशातले राजे, यक्ष, किन्नर, राजर्षी, ब्रह्मर्षी सगळे जण स्वस्व स्थानी परतले. सगळं हस्तिनापूर रिकाम होतं. भगवंतही द्वारकेला जायला निघाले. युधिष्ठिराने आग्रहपूर्वक भगवंताला 1 महिना अजून थांबवले. सरते शेवटी भगवंत 1 महिना राहिले. आता जाण्याचा दिवस आला. भगवंतांनी युधिष्ठिराला सांगितलं, युधिष्ठिरा, तुमचाही आणि माझाही उत्तर काळ सुरू झाला. आयुष्याचा चढ संपला. आता काय सुरू झाला? उतार. तर उतार आयुष्यामध्ये स्वजनांमध्ये रमावं असा शास्त्राचा सिद्धांत आहे. आता बाहेर जास्त लक्ष देऊ नये. लक्ष कुठे द्यावं? घरात जे काही जगण्याची इच्छा शेष आहे ते जगून घ्यावं. आता किती दिवस राहिले आपले? मोजके. तर भगवंतांनी सांगितलं, युधिष्ठिरा, माझी एकच इच्छा आहे की द्वारकेच्या समुद्र तीरावरती माझ्या मोजक्या सख्यांसमवेत, जे माझे मित्र आहेत, भगवंताला फार मित्र नाहीत, बोटावर मोजण्या इतके आहेत. उद्धव आहे, सात्यकी आहे, सुदामा आहे, अर्जुन आहे, यांच्या समवेत माझी संध्याकाळ रमणीय व्हावी. म्हणून तुझ्या परवानगीने मी अर्जुनाला द्वारकेला घेऊन जा. युधिष्ठिराने होकार दिला आणि दुसऱ्या दिवशी गांडीव धनुष्य हातामध्ये घेऊन, हा शब्द लक्षात ठेवा, अर्जुन कसा गेलाय? गांडीव धनुष्य हातामध्ये घेऊन, राजवस्त्र परिधान करून द्वारकेकडे गमन करता झाला. गोपाल कृष्ण भगवान